लोकसभा जागा वाटपामध्ये ठाकरे गट 23 जागांवरती ठाम आहे। मुंबईमध्ये 4, ठाण्यात 2 आणि पालघरमध्ये एका जागेवर ठाकरे गटाने दावा केलाय। तर विदर्भामध्ये 4 आणि मराठवाड्यामध्ये 5, उत्तर महाराष्ट्रामध्ये 1 जागा लढवण्यावरती ठाकरे गट ठाम असल्याचं कळतंय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 आणि कोकणात 2 जागांची मागणी ठाकरे गटाने केलेली आहे। तर ठाकरे गट 23 जागांवरती ठाम आहे। त्या कोणकोणत्या 23 जागा आहेत आपण पाहतोय। रामटेक, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला, परभणी, जालना, संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, नाशिक, पालघर, शिर्डी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मावळ, कोल्हापूर आणि हातकणंगले। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, आपण बघतोय की सातत्याने जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा जागा वाटपावरून काहीसे मतभेद होताना आपल्याला पाहायला मिळतात। ठाकरे गटाची नेमकी सध्याची मागणी काय आहे आणि इतर घटक पक्षांची त्यावर भूमिका काय? प्रज्ञा, शिवसेना ठाकरे गट हा 23 जागांवर ठाम आहे आणि ज्या 23 जागा आपण आता सांगितल्या त्या जागा याआधी सुद्धा त्यांनी लढवल्या होत्या। त्यामध्ये काही 2 जागांचा फेरफार आहे। मात्र या 23 जागा आम्ही या लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा लढवणार अशा प्रकारचे उमेदवार आहेत आणि त्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद असल्याचं शिवसेना ठाकरे गटांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत सांगितलेलं आहे। त्यातल्या 23 पैकी 18 जागा या आधीच्या म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना जिंकलेल्या आहे आणि त्यामुळेच या 18 जागांवर चर्चा होणारच नाही। शिवाय इतर ज्या 5 जागा आहेत त्यावर फार फेरफार होऊ शकतो। यामध्ये आपण बघितलं तर मुंबईतल्या 4 जागा या शिवसेना ठाकरे गटाने मागितलेल्या आहेत। यामधल्या 3 जागा त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये लढवल्या होत्या। फक्त एक जागा जी ईशान्य मुंबईची जागा आहे त्यामध्ये फेरफार होऊ शकतो, कारण शिरूरची जागा 2019ला शिवसेनेने लढवली होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आताचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे तिथे विजयी झाले होते, त्यामुळे त्या ठिकाणची जागा राष्ट्रवादीला देऊन ईशान्य मुंबईची जी जागा आहे ती शिवसेना लढवण्यावर ठाम आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर अमरावतीची जागा 2019च्या निवडणुकीत शिवसेनेने लढवली होती, त्याऐवजी अकोल्याची जी जागा आहे ती वंचित बहुजन आघाडीला शिवसेना ठाकरे गट सोडू शकतो। सोबतच हातकणंगलेची जी जागा आहे जिथे विद्यमान खासदार धैर्यशील माने जे आता शिवसेना शिंदे गटात आहेत त्या ठिकाणी राजू शेट्टीसाठी म्हणजे स्वाभिमानी शेतकरी पक्षासाठी सुद्धा ही जागा सोडली जाऊ शकते। त्यामुळे 21 जागा प्लस 2 म्हणजे एक स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टीसाठी आणि एक अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी शिवसेना सोडू शकते। मात्र या 23 जागा आम्ही लढवणार आणि याच 23 जागासाठी ठाम असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तशा प्रकारची उमेदवारांचा आढावा घेतला जातोय, बैठका सुद्धा मातोश्रीवर सुरू आहेत आणि त्यामुळे वंचितसाठी एकच जागा शिवसेना म्हणजे जसं आपण बघितलं की कोट्यातनं जागा द्यायची, जर वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं असेल तर कोट्यातनं जागा द्यावी असा काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचा सूर होता आणि त्यानुसार एक जागा अकोल्याची जागा ही यामध्ये सोडलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नेमकं काय निर्णय घेतात, कारण लवकरच तिन्ही पक्षाची सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक होईल आणि यावर आता 23 जागांवर जर शिवसेना ठाकरे गट ठाम असेल तर मग इतर जागांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं नेमकं म्हणणं काय असणार, कारण 23, 15 आणि 10 अशा प्रकारचा हा फॉर्म्युला असल्याचं सांगितलं जातंय। प्रज्ञा, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।